सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी कीर्तनकार मोहक रायकर. सर्वांना ह्या दिवाळीच्या अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा. सर्वांना ही दिवाळी आनंदाची जावो, आनंदाची जावो हे मी एवढ्याच करता म्हणतो की शुभेच्छा देणारा किंवा शुभेच्छा घेणारा, स्वीकारणारा म्हणताना असंच म्हणतो की दिवाळी ही आपल्याला आनंदाची जावो, भरभराटीची जावो. पण आनंदाची जावो, भरभराटीची जावो म्हणजे नक्की कशी जावो? ह्याचं काही सूत्र आहे का? ह्याची काही व्याख्या आहे का? कारण बहुतांश वेळेला जेव्हा मनुष्य आनंदाची जावो, आपल्याला ही दिवाळी असेल, दसरा असेल, कोणताही सण असेल किंवा भरभराटीची जावो हे जेव्हा तो बोलत असतो तेव्हा शुभेच्छा देणारा हा खरंच आनंदी आहे का? आणि शुभेच्छा घेणारा सुद्धा खरंच आनंदी आहे का? तर आपल्याला विषय असा लक्षात येतो की शुभेच्छा देणारा काय किंवा शुभेच्छा घेणारा काय हा आनंदी नाही, तो सुखी आहे अथवा दुःखी आहे. परंतु एक आपण गोष्ट बोलावी की आनंदाची जावो म्हणून तो आनंदाची जावो असं प्रत्येक जीव, प्रत्येक दुसऱ्या जीवाला म्हणजे दुसऱ्या भूतमात्रांना हे बोलत असतो. मग आनंदाची जावो म्हणजे काय की जो आनंद आपल्या सर्व संत सत्पुरुषांनी मिळवला, प्राप्त केला, त्या भगवंताला बघून ह्या नेत्रांनी ह्या देहाचा सदुपयोग, त्या भगवंताचं संपूर्ण दर्शन, मुखदर्शन, पूर्ण देह त्याच्याकरता खर्च केला. आणि म्हणून आपल्याला तो जो परमानंद, तो आनंद जर हवा असेल तर काय करावं? कारण मनुष्य थोडा वेळ सुखी आणि थोडा वेळ दुःखी असाच असतो. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी आपल्या करुणाष्टकामध्ये म्हणत असताना सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळेना. जय जय रघुवीर समर्थ. अशाप्रमाणे सुख गेलं की दुःख येतं, दुःख गेलं की सुख येतं. ही झोपाळ्यासारखी अवस्था, थोडं पुढे थोडं मागे, हे सुरूच असतं जीवनामध्ये. पण तो आनंद, खरंच दिवाळी ही आनंदाची आणि भरभराटीची जावी ह्याकरता मनुष्यानं एक नेमकं साधन, एक नेमकी एखादी सुंदर गोष्ट, सोपी गोष्ट ही त्यानं करावी की ज्या योगे त्याला खरंच तो आनंद प्राप्त होईल. त्याकरता आपल्या असलेल्या संस्कृतीची जी नाळ आहे ती आपण तोडता उपयोगाची नाही. आपली संस्कृती, आपली रोजची असलेली व्रतवैकल्य, रोजचे असलेले सण समारंभ, उत्सव, कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत, देवी भागवत, एकनाथी भागवत या अनेक कथांचा, अनेक ग्रंथांचा, प्रस्थानत्रयींचा उपयोग की ज्या मार्गावरून मला जायचंय त्या मार्गावरून, तो मार्ग अतिशय मला सोपा वाटावा अशा मार्गावरून, की ज्या मार्गावरून संत सत्पुरुष गेले त्या मार्गावरून आपण जावं, हे सर्व काही श्रवण करावं असा संकल्प प्रत्येक मनुष्यानं करावा. अंतःकरणाच्या ज्या 4 भूमिका आहेत त्या 4 भूमिका आपल्याला कायम सतावत राहणार आहेत. मन संकल्प विकल्प करणार आहे, परंतु बुद्धीनं निर्णय घ्यायचा आहे की मला हे सर्व साधन जे आहे ते मला करायचंय आणि खऱ्या अर्थानं मला आनंदी व्हायचंय. म्हणून असंच साधन करा की ज्यानं आपल्याला खरंच परमात्म्याची कृपा, परमात्म्याची प्रचिती आणि जीवनामध्ये लागणारं जे समाधान आहे. आनंद म्हणजे काय? समाधान. की जो आनंद, जे समाधान कधीही संपत नाही. जसं सुख संपतं, दुःख संपतं आणि पुन्हा सुख येतं, सुख गेल्यावर पुन्हा एकदा दुःख येतं. या पद्धतीनं आनंद कधीच जात नाही. आणि आनंद हा प्राप्त करायचा असेल
तर आपली असलेली संस्कृती, आपला धर्म, सण समारंभ, कथा कीर्तन प्रवचन ह्याचं कायम श्रवण करावं, कायम भगवंताच्या सान्निध्यात, संत साहित्याच्या सान्निध्यात, ग्रंथांच्या साहित्यात कायम राहावं, त्याची पारायण अनेक करावीत, त्यात रमावं आणि तो परमानंद, तो आनंद प्राप्त करावा. म्हणून अशा दिवाळीचा जो आनंद आहे तो सगळ्यांना प्राप्त व्हावा, अशा प्रकारे भरभराट जी आहे ती प्रत्येकाच्या घरात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो. श्रीराम जय राम, जय जय राम.